डायरेक्ट शिअर टेस्ट स्टार्ट. तो डायरेक्ट शिअर टेस्ट काय बघा बरं का आता. तर आपल्या लक्षामध्ये येईल की जनरली डायरेक्ट शिअर टेस्ट ही सॉईलची शिअर स्ट्रेंथ काढण्याची एक पद्धत आहे. मातीची शिअर स्ट्रेंथ काढण्याची एक पद्धत आहे डायरेक्ट शिअर टेस्ट. ओके का सगळ्यांना. पहिलं वाक्य ठीक आहे. तो पहिलं वाक्य तुम्हाला आता प्रोसिजर डायरेक्टली दिली आहे. त्यांनी प्रश्न कसा विचारला आहे, एक्सप्लेन द डायरेक्ट शिअर डिटरमाइन द शिअर स्ट्रेंथ ऑफ द सॉईल. डायरेक्ट प्रोसिजर लिहायची गरज नाही, पहिले वाक्य लिहा आणि मग नंतर जाऊन प्रोसिजर लिहा. तर पहिले आपण काय लिहिणार बरं का पहिल्या याच्यामध्ये, तो डायरेक्ट शिअर टेस्ट. डायरेक्ट शिअर टेस्ट याचा एम काय आहे, तो डायरेक्ट शिअर टेस्टचा एम. पहिले एम बघा, टू डिटरमाइन द शिअर स्ट्रेंथ ऑफ सँडी सॉईल. ठीक आहे. तो जनरली काय म्हणायचा, तो एम काय बरं का, टू डिटरमाइन द शिअर स्ट्रेंथ ऑफ द सँडी सॉईल. बोला जमलं का रे एम सगळ्यांना. जाऊ पुढे. चला हे झालं त्याचं एम. डायरेक्टली तुम्ही आता प्रोसिजरला गेले तरी चालेल. तो पहिलं रिझन सापडलं आपल्याला की मातीची शिअर स्ट्रेंथ काढायची असेल किंवा कोणती सँडी सॉईल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या पद्धतीने जायचं आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का सांगा. वेदिका नाही का लेक्चरमध्ये. चला पुढे जाऊ. नेक्स्ट आता एक एक करून आता प्रोसिजर टाका आणि प्रोसिजर एक एक करून आता आपण बघूया. कृष्ण. सगळ्यात पहिली प्रोसिजर आहे, जवळजवळ 12 प्रोसिजर आहे. 12च्या 12 प्रोसिजर लिहून काढूया. पहिली प्रोसिजर, टेक 2.5 किलोग्रॅम ऑफ एअर ड्राईड सॉईल सॅम्पल पासिंग थ्रू 4.75 mm सीव. बघा काय म्हणते त्यांनी, ते म्हणतात तुम्हाला की 2.5 किलोग्रॅमची तुम्ही एअर ड्राईड सॉईल घ्या. पण लक्षात घ्या, ही जी माती तुम्ही आता घेतलेली आहे ती एअर ड्राईड असायला पाहिजे बरं का. आणि किती, 2.5 किलोग्रॅमची. तो लक्षात घ्या. 4.75 mm मधून पास होणारी आणि 2.36 mm वरती रिटेन राहणारी तुम्हाला माती घ्यायची. आणि किती घ्यायची बरं का, ती 2.5 किलोग्रामची. आणि कंडिशन काय आहे की ही सॉईल एअर ड्राईड असायला पाहिजे. ही सॉईल काय असायला पाहिजे, एअर ड्राईड असायला पाहिजे. तो एअर ड्राईड सॉईल असायला पाहिजे. 4.75 मधून पास व्हायला पाहिजे आणि 2.36 मधून रिटेन राहायला पाहिजे त्याच्यावरती. पहिलं वाक्य सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा. व्हॉट आर द डिफरंट प्रोसिजर टू रिक्वायर फॉर दी व्हॉट. डिफरंटली म्हणता येणार की प्रोसिजरला एक्सप्लेन करा. पहिले प्रोसिजरमध्ये काय सांगितलं तुम्हाला मी, की तुम्हाला 4.75 mm मधून पास होणारी 2.36 mm वरती रिटेन राहणारी माती घ्यायची आहे. ठीक आहे. किती घ्यायची, 2.5 किलोग्रामची घ्यायची. पण कंडिशन आहे की ती एअर ड्राईड असायला पाहिजे, म्हणजे हवेने ती वाळलेली असायला पाहिजे. हवा ऊनमध्ये वाळलेली असायला पाहिजे. पहिलं वाक्य सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा. ठीक आहे. पुढचं काय आता याच्यामध्ये, मेजर द इंटरनल डायमेन्शन ऑफ द शेअर बॉक्स. तो जो शेअर बॉक्स आहे त्या शेअर बॉक्सचा आपल्याला इंटरनल डायमेन्शन मेजर करायचे. ठीक आहे. तो इंटरनल डायमेन्शन मेजर करा. असे शेअर बॉक्स असतात, तुम्हाला दाखवतो शेअर बॉक्स मी. त्याच्याचे इंटरनल डायमेन्शन मेजर करून टाका. जशी बी तुम्ही आता माती मोजून आणली ना, शेअर बॉक्सला मागवा. शेअर बॉक्स म्हणजे तो एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्ही आणलं आणि ते शेअर बॉक्सचं जे इनर डायमेन्शन आहे ते मेजर केले तुम्ही. सो मेजर द इंटरनल डायमेन्शन ऑफ द शेअर बॉक्स. ऑल्सो डिटरमाइन द ॲव्हरेज थिकनेस ऑफ द ग्रीड प्लेट. आणि त्याच्या खाली प्लेट ठेवतात ग्रीड प्लेट, त्यांची थिकनेस पण तुम्हाला काय करायची, मोजायची. कुठे दिसायला भेटेल बघा ना, ही आकृती काढावी लागेल पेपरामध्ये. तो बॉटमला जे ना ग्रीड प्लेट असते, तो ग्रीड प्लेट जी आहे त्याची काय करायची, तुम्हाला त्याची थिकनेस पण मेजर करायची आहे. आणि जे काही आपला हा जो शेअर बॉक्स आहे त्याचे इंटरनल डायमेन्शन तुम्ही मेजर करून घ्या. एक नंबरची प्रोसिजर सगळ्यांना क्लिअर झाली का सांगा. ऑल्सो डिटरमाइन द ॲव्हरेज थिकनेस ऑफ द ग्रीड प्लेट. बोला, एक नंबरची प्रोसिजर क्लिअर झाली का. जाऊ का पुढे. 2 नंबर आहे आपल्याकडे आता, फिक्स द अपर पार्ट ऑफ द बॉक्स. तो तुम्हाला काय करायचं बरं का आता, फिक्स द अपर पार्ट ऑफ द बॉक्स. बॉक्सच्या तुम्हाला वरचा पार्ट जो आहे ना फिक्स काय. तुम्ही काय म्हणणार आता, हे दिसतं कसं, याच्या अगोदर तुम्ही हे प्रॅक्टिकल बघून घ्या बरं का. चला बघू आपण आता. डायरेक्ट शिअर टेस्ट. डायरेक्ट शिअर टेस्ट. हे बघा रे, दिसतंय का. ते छोटासा डब्बा असतो, तो तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. हे बघा, हे बघा रे, दिसतंय का. एवढासा हा डब्बा आहे. हे बघा, हे लास्ट मिनट डील्स बुक करो और होटल्स गोवा बुक करो. डाउनलोड नाउ एंड गेट फ्लैट 25% ऑफ.
Hey, how much time would it take you to make a PowerPoint presentation? Lab of the Geotechnical Engineering course, a motor which drives the testing box forward at a steady काय rate, होतं आता कळेल तुम्हाला. a jig to apply a specific load directly on top of the soil sample while in shear, हे बघा force बाळांनो, gauge or load cell which will आपल्याला या टेस्टमध्ये काय करायचं असतं, आपल्याकडे बॉक्स असतात. मी तुम्हाला सांगून देतो, मग नंतर व्हिडिओ बघितला का सोपा जाईल. असा वरचा एक बॉक्स असतो आणि त्याच्या खाली बरोबर तसाच एक बॉक्स असतो, एकमेकांवरती ठेवलेला असतो. आपण आपला जेवणाचा डब्बा माहिती आहे का, वावरात नेतो आपण तो, त्याच्यासारखा सेम. ठीक आहे, तो असा एक हा वरचा पार्ट आहे आणि त्याच्या खाली लगेच दुसरा एक पार्ट आहे. पण यांच्यामध्ये ना ओपनिंग आहे बरं का, ओपन आहे डायरेक्ट, हे सगळं आर पार ओपन आहे. ओके, म्हणजे हा वरचा एक बॉक्स आहे, हा खालचा एक बॉक्स आहे. असं आपण काय करतो, वरच्या बॉक्सला फिक्स करून देतो समजा, किंवा खालच्या बॉक्सला समजा मी फिक्स करून देतोय. तो खालच्या बॉक्सला तुम्ही फिक्स करतायत आणि वरून लोड लावतायत, याला बोलतात व्हर्टिकल लोड, आणि हॉरिझॉन्टल लोड पण लावतात, याला बोलतो आपण व्हर्टिकल लोड. सांगायचं तात्पर्य काय आहे की जेव्हा तुम्ही वरून लोड लावणार, समजा तुम्ही लोड लावला 10चा, वरून लोड किती लावला आहे 10चा, आणि इकडून शेअर लोड देणार तुम्ही वाढवत जाता, 1 2 3 4 करत जाता. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा शेअर लोड लावते तो 12 लोड जेव्हा मी लावतो ना, तेव्हा हा बॉक्स वरता सरकून जातो. याचा अर्थ तो फेल होतो म्हणजे त्याची शेअर स्ट्रेंथ मॅक्सिमम किती आहे, 12 आहे. ठीक आहे ना, शेअर स्ट्रेंथ किती मॅक्सिमम त्याची 12. असं समजताय का नाही रे. तर मग तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, कोण येते आता डिस्टर्ब करायला. हां, तुम्हाला म्हणायचं काय, तुम्हाला माहिती आहे का, सांगायचं तात्पर्य काय आहे की वरून तुम्ही काय करता, लोड लावता, वरून तुम्ही लोड कॉन्स्टंट लावून देता बरं. किती लावला समजा 10, तो 10 किलो न्यूटनचा लोड तुम्ही जर लावून दिला ना, तर इकडून जो आडवा फोर्स लागतोय हा वाढवत जायचा, 1 2 3 4 करत जायचा. एक पॉईंट असा येईल की त्या लोडला काय होऊन जाईल बरं का, हा बॉक्स पुढे सरकून जाईल. मग वरून जो लागलेला असतो याला बोलतात पार्टिकल इंटरलॉकिंग, म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस. आणि डायरेक्ट स्ट्रेस किंवा नॉर्मल स्ट्रेस म्हणा, डायरेक्ट किंवा नॉर्मल स्ट्रेस. आणि दुसरा हा जो तुम्ही आडवा लावत होते त्याला शेअर लोड म्हणतो आपण, तो शेअर लोड. ठीक आहे. मग तुम्हाला एक जोडी भेटून जाईल ना, की वरून जेव्हा आपण 10 लावत होतो तर आडवा किती फोर्स लावायची गरज पडली होती, 12. तर 10 आणि 12 ही एक जोडी होऊन जाईल तुमची. मग पुन्हा काय करायचं, वरचा लोड वाढवून घ्यायचा 15चा, आणि परत आडवा लोड वाढवत जायचा. एक पॉईंटला येऊन काय होते, बॉक्स पुढे सरकून जाईल. पुढे सरकला का मग तुम्हाला अजून एक जोडी सापडून जाईल, काय समजा 15 आणि समथिंग आलं. अशा जोड्या जमवायच्या आणि त्या जोड्याला काय करायचं, ग्राफवर प्लॉट करायचं, आणि त्याच्यावरून तुम्हाला फेल्युअर भेटून जाईल ना. मग मोअर कुलम फेल्युअर डायग्राम भेटून जाईल. मोअर कुलम फेल्युअर डायग्राम भेटली म्हणजे झालं मातीची शेअर स्ट्रेंथ काढून. हे बघा रे आता, a force gauge or load cell which obtain a sample of soil in a container and record the mass of the soil plus container. In our case, we will be using this, हे बघा शेअर बॉक्स. and one horizontal which will record container. In our case, we will be using this sand. आपण आपल्या Assemble the केसमध्ये two किती halves घेतले, of the 2.5 shear किलोग्राम. testing box by हे बघा रे, aligning the दिसतोय holes का and बॉक्स, tightening the force याला म्हणतात grooves. शेअर बॉक्स. हे बघा रे, Fill the काय testing box with soil like plus container. In our case, we will be using this sand. Assemble the two halves of the shear testing box by aligning the holes and tightening the forced grooves. ठीक आहे. हे बघा असा बॉक्स येतो तो शेअर बॉक्स. Fill the testing आता येत जाते मध्ये माती box with ओतायची. soil like this. Fill the box most of the way. दिसतंय का, हा बघा तुम्ही जर बारकाईने बघितलं ना, तर वरचा हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, तो डबल बॉक्स येतो, समजला का. हां, मग आपण काय करतो आता बघत राहा, तुम्हाला समजून जाईल. Leaving a space of about half a centimeter. Gently compact the soil using a hammer. Use this flattening tool to flatten the surface of the soil. हे बघा The मातीला tool flat also करण्यासाठी shows what level of flattener soil is वापरायचं. appropriate. If there is too much, remove some like this. If there is जास्त not माती झाली enough, असेल तर remove add करून more. टाका. Place the metal plate with ridges आता face बघा down आपण on the मेटल soil. प्लेट ठेवतो या मातीवरती Make वरून. sure हां, that the ridges are perpendicular to the direction of loading. ठीक आहे. Loading will be applied in the direction of the large तेव्हा hook वरून on आपण the काय testing करायची, box. प्लेट ठेवून द्यायची. Place the top cap on top of आता this, एक top as well cap as a आहे. small metal ball which holds up the स्मॉल मेटल vertical loading jig. स्मॉल मेटल बॉल आहे. Finally, record the mass of the remaining soil in the container. आणि कुठं This will टाकायचं give याला, the mass of the soil being used in the याला test. उचलला मी. स्टेप 2 काय बघा आता, समजला का रे तुम्हाला. पहिली स्टेप इथपर्यंत 2.5 किलोग्रामची माती घ्या, 4.75 मधून पास होणारी, 2.36 वरती रिटर्न राहणारी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही तो बॉक्स आणा, शेअर बॉक्स. तर शेअर बॉक्स बद्दल काय आणली यायची तुम्हाला डायग्राम म्हणून कळून जाईल ते. Use the two handles to lift the testing box and place it in the larger shear box like this. Remove the screws holding the two halves of the testing box together. Note that the top half of the shear testing box is now free to move around.
आता बघा Mount the बघा load cell between the shear testing box's hook and the brace at the end by adjusting this screw. Adjust the horizontal strain gauge so that it's resting against the outer shear box. आता बघा इथं होरिझॉन्टल स्ट्रेन गेज असतो, म्हणजे पुढे पुढे सरकेल ना तो ते मेजर करणारा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आडवा फोर्स बी लावताय आणि उभा बी लावताय. उभा असतो कॉन्स्टंट, बदलणारा असतो आडवा, बरोबर का. मग आडवा लावायचा जो रेट आहे का, तो रेट कळण्यासाठी तुम्हाला इथं गेज लावावा लागतो, आडवा गेज. Place the loading jig on top of the testing box and move the vertical strain gauge on top of this. The vertical gauge should sit on the extended bit of metal on top of the jig. Load the testing software and make sure all three gauges are connected. This software will record displacement in both. For our experiment, we will be running the shear test at 3 levels of vertical load, 4 kilograms, 8 kilograms, and 16 kilograms. Apply 4 kilograms to the bottom of the loading jig. Zero the instrument. Stop the test and load to 8 kilograms and repeat the displacement. Your test. Plot horizontal load on the y-axis. झालं टेस्ट. तुम्हाला मी कमी कमी ॲपरेटर दाखवायचा प्रयत्न केला. तो ॲपरेटर हे बघा ते कसं असतं, हे बघा ही आकृती दिसते का तुम्हाला, या आकृतीवरून समजायचा प्रयत्न करतो मी. इथं पण ते खाली आहे, ज्याला वाटतंय तो बघू शकतो. हे बघा दोनों टीमों को पाजी कौन सी रोटी चलो ये वाली. हे बघा रे कुठे गेलं ते. हां, तर इथून तुम्ही स्क्रीनवरून बघू शकता. हे बघा असा वरचा बॉक्स राहतो, खाली हा बॉक्स राहतो, वरून तुम्हाला लोड लावावा लागतो. हा लोड कॉन्स्टंट असतो आणि आडवा लोड लावायचा आणि तुम्ही तो बदलणारा लावायचा. मग तुम्हाला कळेल हा वरचा लोड कॉन्स्टंट राहणार, हे बदलणारा लोड एका ज्या लोडवर जाऊन हा बॉक्स वरचा सरकेल तो लोड तुम्ही नोट करायचा. जर 12 असेल तर 10 आणि 12 ही जोडी एक सापडली. पुन्हा वरचा लोड वाढवायचा, तो कॉन्स्टंट राहू द्यायचा, आडवा लोड वाढवायचा. एक पर्टिक्युलर लोडवर जाऊन पुढे तो बॉक्स सरकून जाईल, मग नवीन एक जोडी सापडेल. म्हणजे इथं घेतला मी वरून येणार 15, तो 15 आणि इकडे काहीतरी आला समजा 18 असं. तो मग व्हर्टिकल लोड, होरिझॉन्टल लोड. व्हर्टिकल लोडला बोलतात सिग्मा, होरिझॉन्टल लोडला बोलतात काय बरं का, होरिझॉन्टल लोडला बोलतात टाऊ. मग तुम्ही काय करणार, असा ग्राफ बनवायचा, इकडे असतो टाऊ, इकडे असतो सिग्मा, आणि याचे पॉईंटवरून ग्राफ बनवायचा. मग तो ग्राफ असा बनून जातो. मग हे झालं मोर कुलम फेल्युअर डायग्राम. ही काढली शिअर स्ट्रेंथ कशी, इथून तिथपर्यंत हा सी आहे आणि हे काय झालं हा फाय आहे. ते पॉईंट ठेवत जर गेले आणि त्याला लाईन जोडून टाकली तर अशी आकृती बनून जाते आपली. समजतंय का नाही तुम्हाला. आता ती प्रोसिजर तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. चलो हा, आता प्रोसिजर काय बघा. तो 2.5 किलोग्रामची एअर ड्राईड सॉईल सॅम्पल घ्या. 4.75 म्हणून पास होणारी, 2.36 वरती रिटर्न राहणारी, आणि जो आपला शेअर बॉक्स आहे त्याचं इंटरनल डायमेन्शन तुम्ही मेजर करून घ्या. आणि तुम्ही थिकनेस जी आहे ना त्या ग्रीड प्लेटची, ती ग्रीड प्लेटची थिकनेस पण तुम्ही काय करा मेजर करून घ्या. ग्रीड प्लेट म्हणजे तो वरून जो ठेवली होती ना मी ती प्लेट बारीक बघा त्या मातीवरती, त्याची थिकनेस. बरं पुढे जाऊ. फिक्स द अपर पार्ट ऑफ द बॉक्स. अपर पार्ट ऑफ बॉक्सचा वरचा भाग जो आहे त्याला फिक्स करून घ्या टू द लोअर पार्ट युझिंग लॉकिंग स्क्रीन. सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, तुम्हाला लॉकिंग स्क्रीन दिसली असेल. हा जो वरचा भाग आहे ना, वरचा बॉक्स, या वरच्या बॉक्सला खालच्या बॉक्समध्ये फिक्स करा. इतर लॉकिंग स्क्रीन हे असते ना ती, त्या याच्या मदतीने. समजलं का वाला पॉईंट बघा. द अपर बॉक्स किंवा अपर पार्ट ऑफ बॉक्स, द अपर पार्ट ऑफ बॉक्स और लोअर पार्ट ऑफ द बॉक्स आर लॉकिंग. काय करा, यांना काय करा, या दोनना जोडा लॉकिंग स्क्रूच्या मदतीने. ठीक आहे, पुढे काय, अटॅच द बेस प्लेट टू द लोअर प्लेट. आणि या लोअर प्लेटला काय करा, बेस प्लेट अटॅच करा. वाक्य कळालं की नाही सांगा. 2.5 किलोग्रामची माती घेतली, 4.75 mm मधून पास होणारी, 2.36 वरती रिटर्न राहणारी. जो शेअर बॉक्स होता त्याचा इंटरनल डायमेन्शन मेजर करून घेतलं मी, आणि ग्रीडची ॲव्हरेज थिकनेस पण मेजर करून टाकली. दुसरा पॉईंट काय होता, तो जो शेअर बॉक्स आहे त्या शेअर बॉक्सला तुम्ही अपर शेअर बॉक्स आणि 2 शेअर बॉक्स असतात ना, ते अपर शेअर बॉक्सला लोअर शेअर बॉक्समध्ये काय करायचं, पॅक करायचं. कशाच्या मदतीने पॅक करायचं, पॅकिंग युझिंग दी लॉकिंग स्क्रू. सो फिक्स द अपर पार्ट ऑफ द शेअर बॉक्स टू दी लोअर पार्ट युझिंग लॉकिंग स्क्रू, आणि अटॅच द बेस प्लेट. आणि काय करायचं, बेस प्लेट अटॅच करायचं लोअर पार्टला. एक पट्टी असते खालची ती, ठीक आहे ना, तो पॅक करा त्याला असं. ही डायग्राम बरोबर आहे, परफेक्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय करा त्याला लोअर, इथून बघा इथं म्हणलं आहे अटॅच द बेस प्लेट विथ द लोअर प्लाट. झाले का 2 पॉईंट. पुढे जाऊ आपण आता. तिसरा पॉईंट कोणता घ्यायचा आपला आता. एवढं सगळं लिहायला जमणार नाही तुम्हाला, तो प्रोसिजर सगळं एकत्रितपणे लिहायला खूप जास्त टाईम होईल. थोडासा शॉर्टकट मारायचा इथं. हां, इथं बघायचं काय म्हणलं आहे, जर समजा तुम्हाला UU टेस्ट परफॉर्म करायची. UU टेस्टचा मिनिंग काय होतं, UU टेस्टचा मिनिंग होतो अनकन्सोलिडेटेड अनड्रेन.
तो तुम्हाला डिग्रीला शिकायला भेटेल ती. अनकन्सोलिडेटेड अनड्रेन जर तुम्हाला टेस्ट करायची असेल, अनकन्सोलिडेटेडचा मिनिंग होतो पाणी बाहेर जाऊ द्यायचं नाही. वरून लोड येईल ना तर मातीमधलं पाणी बाहेर जायला लागून जात असतं. तुम्हाला ते पाणी बाहेर जाऊ द्यायचं नसेल तो याला बोलतो आपण अनकन्सोलिडेटेड अनड्रेन. अशी टेस्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, प्लेन टूथ ग्रीड विदाउट परफोरेशन आर यूज ॲट द टॉप अँड बॉटम फेस ऑफ द सॅम्पल. म्हणजे मला एक सांगा, हा वरचा शेअर बॉक्स आहे, हा त्याच्या खाली एक शेअर बॉक्स ठेवला आहे, याच्या खाली मी बेस प्लेटला याला पॅक करून दिला, ही बेस प्लेट पॅक झाली, ठीक आहे. हां, नंतर आपण काय केलं बरं का, आपण काय बोलतो आहे आता, याच्यामध्ये माती भरलेली, माती भरून टाकलेली. तर हे काय म्हणतात, जर तुम्हाला यू टेस्ट करायची, यू टेस्ट म्हणजे काय, अनकन्सोलिडेटेड अनड्रेन, म्हणजे मातीमधलं पाणी बाहेर जाऊ द्यायचं नसेल तर काय करा, बॉटमला इथे एक पट्टी ठेवावी लागते तुम्हाला आणि वरून बी अजून एक पट्टी ठेवावी लागते. या दोघं पट्ट्या काय करा माहिती आहे का, या पट्ट्या बिलकुल पण परमिएबल नका ठेवू. म्हणजे याच्यामध्ये पाणी जर जाऊ द्यायचं नाही तुम्हाला तर पॅक ठेवा, पॅक. याच्यामध्ये खड्डे असायला नको, एकदम परफेक्ट पॅक, एक म्हणजे लिकेज व्हायला नको, अशा पट्ट्या तुम्हाला ठेवाव्या लागतील जर तुम्ही यू टेस्ट करत असणार तर. जर तुम्ही यू टेस्ट करत असणार तर. बोला, समजतंय का? तिसरा पॉईंट हे बघा, तेच लिहिलं मी. सो फॉर परफॉर्मिंग द यू टेस्ट प्लेन टूथ ग्रीड विदाउट परफोरेशन आर यूज टॉप अँड बॉटम फेस ऑफ द सॅम्पल. जर तुम्ही यू टेस्ट करत असणार तर टॉपला पण आणि बॉटमला तुम्हाला अशा पद्धतीचं काय ठेवायचं आहे, प्लेट ठेवायची समजा, जिला बिलकुल पण खड्डे नाही आहेत. विदाउट परफोरेशन म्हणजे खड्डे नाहीत त्याला यू टेस्ट करताना. पुढे, शेअर फोर्स इज अप्लाइड इमिजिएटली आफ्टर द नॉर्मल लोड. आता तुम्हाला काय करायचं, हे वाक्यातलं चुकून जाणार आहे, आपण आपल्या पद्धतीने घेऊ. आता याला कसं घ्यायचं बघा, याला कसं घ्यायचं, आता या प्रोसिजरला कशा पद्धतीने घ्यायचं हे सांगतो तुम्हाला मी. हां, दुसरा पॉईंट आहे ना, इथपर्यंत ओके झाला. चौथा पॉईंट बघा रे, 3 झाले. चौथा पॉईंट काय म्हणायचं, द नॉर्मल लोड इज अप्लाइड व्हर्टिकली. याच्या पुढे काय लिहायचं बघा, इज अप्लाइड व्हर्टिकली and measure with the help of कशाच्या मदतीने मेजर करणार, प्रोविंग रिंग. वरून जो लोड आपण लावतोय त्याला मेजर कशाच्या मदतीने करावं लागतं, प्रोविंग रिंग. ठीक आहे. पुढचा पॉईंट किती व्हायचा, चौथा पाचवा असेल तो काय, आफ्टर अप्लाइंग दी व्हर्टिकल लोड म्हणजे नॉर्मल लोड. आफ्टर अप्लाइंग व्हर्टिकल लोड द होरिझॉन्टल लोड इज ऑल्सो अप्लाइड ग्रॅज्युअली. कळालं का? तुम्हाला काय करायचं बरं का, हळूवार माता शेअर लोड पण लावायचं आहे. शेअर लोड म्हणजे होरिझॉन्टल लोड असतो तो. तुम्हाला काय करणं आहे माहिती आहे का, तो तुम्हाला काय करणं आहे, तुम्हाला खाली जे ना खालचा बॉक्सला तुम्ही पॅक करून द्या समजा, ठीक आहे, इथं रोलर लावलेला. हां, तर तुम्हाला काय करणं आहे, इथं हुक असतो तो तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा, तुम्हाला कळेल त्याच्यावरून. ओके, आता पुढे जाऊ आपण. काय म्हणतात बघा, इथपर्यंत आलं. हां, डायग्राम काढून दाखवायची वाली, तुम्ही डायग्राम परफेक्ट काढा. आता काय म्हणायचं, पुढचा पॉईंट, द शेअर लोड अप्लाइड ॲट अ कॉन्स्टंट रेट ऑफ 0.2 mm पर मिनिट. दर मिनिटाला 0.2 mm एवढं काय यायला पाहिजे बरं का. बघा, शेअर लोड तुम्हाला लावायचा, शेअर लोड म्हणजे आडवा लोड लावायचा या बॉक्सवरती. बघा, वरून तुम्ही उभा लोड लावला की नाही आवाला, हां, अशी आपला आई असतोय तो, इथं तुम्ही काय केलं, माती भरून ठेवलेली आणि वरून लोड लावून ठेवला, याला बोलतात नॉर्मल लोड. आणि तुम्ही या बॉक्सवरती आडवा आणि खाली पॅक करून ठेवला, आपण हे पॅक आहे, खालचा बॉक्स पॅक आहे पण वरचा बॉक्स मूव्ह होणार. मग तुम्ही इथं आडवा लोड लावताय, मग एक लावणार लोड वाढवणार, हा 10 फिक्स आहे बरं समजा. हां, तो वरचा लोड फिक्स असतो ना, पण तुम्ही हा वाढवत जाता आणि एक पॉईंटला जाऊन काय होतं, ते सरकून जातो बॉक्स पुढे. मग 10 आणि ज्या पॉईंटला सरकला असेल समजा 11, तर एक जोडी तुम्हाला भेटून जाते, असं मला म्हणायचं. ओके, काय पॉईंट लिहिला आपण, चालू सांगा बरं, पुढे लिहिता येईल मला, पुढे बघू. काय पॉईंट लिहिला आपण, की जो शेअर लोड लावायचा आहे तो कॉन्स्टंट रेट 0.2 mm पर मिनिटने लावायचा आहे. ओके, mm पर मिनिट टिल, त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं, टिल द अपर शेअर बॉक्स मूव म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहायचं सॉईल फेल.
तुम्हाला काय म्हटलं माहिती आहे का त्यांनी, की तुम्हाला शिअर लोड लावत जायचं आहे, ठीक आहे. पण एक पर्टिक्युलर पॉईंट नंतर काय होईल बरं का, तो बॉक्स पुढे सरकून जाईल. मग ते लिहून टाकलं आपण. बोला, समजलं का इथपर्यंत? ओके. आता काय करायचं बरं, पुढचं वाक्य, नोट द वर्टिकल लोड अँड हॉरिझॉन्टल शिअर लोड. वर्टिकल नॉर्मल लोड अँड हॉरिझॉन्टल शिअर लोड. पुढचा पान, रिपीट दिस टेस्ट अंडर द स्पेसिमेन. इथं खाली लिहिले, रिपीट दिस टेस्ट आयडेंटिकली स्पेसिमन अंडर द नॉर्मल स्ट्रेस 50, 100, 200. म्हणजे वरून तुम्ही जो लोड लावताय ना तो 50, 100, 200, 400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. अँड बघा, रिपीट द, तुम्हाला वरून जो लोड लावायचा आहे तो 50चा लावा, नंतर 100चा लावा, नंतर 200चा लावा, नंतर 400 लावा, असं करत जाणं आहे तुम्हाला. अँड कॅल्क्युलेट दी करस्पॉन्डिंग शेअर लोड. कॅल्क्युलेट दी करस्पॉन्डिंग शेअर लोड. म्हणजे वरून तुम्ही लोड वाढवत जाताय, ठीक आहे. वरून तुम्ही लोड लावून दिला, आता 60चा लावला, पण 60च्या लोडला डिस्टर्ब करण्यासाठी आडवा लोड लावा लागेल की नको तुम्हाला, तो तुमचा शेअर लोड होऊन जाईल. नंतर काय करणार आहे, झाल्यानंतर पुढचा पॉईंट, ड्रॉ द ग्राफ बिटवीन शिअर लोड अँड नॉर्मल लोड. तो शिअर लोड आणि नॉर्मल लोड यांच्यामध्ये तुम्हाला ग्राफ बनवायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. हा आहे वरचा शिअर लोड, हा काय आहे नॉर्मल लोड. अशी डायग्राम काढून द्यायची, समजलं. आणि याचा फॉर्म्युला शिअर स्ट्रेंथ S = C + सिग्मा tan phi. हे अंतर काय इथून तिथपर्यंत C. समजलं का नाही तुम्हाला सांगा. तुम्ही म्हणणार की सर हे असलं आज तुम्ही पाठ करू शकत नाही, होणार नाही तुमच्याने पाठ. होत असेल तर चांगली बात आहे, ज्याच्याने होत असेल चांगली बात आहे, पण ही प्रोसिजर कशी आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला आहे. समजलं का रे? याचं खाली एक नोट लिहून द्यायचं, नोट, द टेस्ट इज कंटिन्यू. याच्या खाली नोट काय लिहायची, द टेस्ट इज कंटिन्यू टील म्हणजे त्यापर्यंत, कुठपर्यंत, टील सॉईल पेसिमेन. द टेस्ट इज कंटिन्यू टील सॉईल पेसिमेन. काय म्हणायचं, कुठं म्हणतं, सॉईल पेसिमेन. द टेस्ट इज कंटिन्यू टील द पेसिमेन फेल. म्हणा, द सॉईल पेसिमेन फेल or strain reach to 20%. सांगायचं तात्पर्य काय आहे की ही टेस्ट तुम्हाला थांबवून घ्यावी लागेल. जर समजा तो वरचा भाग सरकला, वरचा पोर्शन सरकला, समजून घ्यायचं की टेस्ट संपली, किंवा तुम्ही पुढे सरकवताय, तो टोटल स्ट्रेनच्या 20% एवढी स्ट्रेन जर का झाली पुढे सरकत, तर टेस्टला थांबवून घ्यायची. मग परत वरचा जास्त लोड वाढवायचा, परत त्याला सरकवासाठी लोड वाढवत जायचा, असं करणं. नोट पण झाला, ग्राफ पण झाला, डायग्राम काढून द्यायची, खतम. तुम्ही याच्यामधलं किती बी पाठांतर करून घ्या, तुम्हाला ती एकतर कन्सेप्ट समजणार नाही, एक तर पाठ होऊन जाईल. मग समजलं का, सांगा रे हा प्रश्न.